ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातील अभिनेते शशांक शिंदे आता आपल्याबरोबर आहेत न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये। शशांकजी, तुमच्याशी ख्वाडाविषयी जाणून घ्यायचं आहे। मुळात ख्वाडाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, निश्चितच कौतुकास पात्र आहे ही बाब, पण त्याचबरोबर प्रेक्षकांचाही तितका चांगला प्रतिसाद मिळतो आहे। अगदी शो सगळेच शो हाऊसफुल होत आहेत, कसं वाटतं? छानच वाटतंय, नक्कीच छान वाटतंय। म्हणजे पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची गुणवत्ता सिद्ध होतेच, बरोबर आहे। आता गुणवत्ता सिद्ध केल्यानंतरचा पुढचा जो टास्क असतो ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा। दुर्दैवानं काय झालंय ना की आपल्याकडे राष्ट्रीय पुरस्कार आहे, स्टेट अवॉर्ड आहे, असं काही टॅगलाईन आली ना त्याच्यावरती की लोक कारण नसताना त्याच्यापासून 2 हात लांब जातात की नाही बाबा आपलं काहीतरी हे डोक्यावरून जाणार आहे का काय। पण मला असं वाटतं की ख्वाडा हा चित्रपट तशातला नाही। म्हणजे आपल्याकडे मराठा तितुका मिळवावा किंवा साधी माणसं असेल किंवा भैरू पैलवान की जय यशवंत दत्तांनी केलेली फिल्म असेल, हे सगळे चित्रपट म्हणजे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण भूतकाळाची आठवण करून देणारे चित्रपट होते सगळे। त्याच पद्धतीच्या सुवर्ण भूतकाळाची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच प्रेक्षक गर्दी करतात हा सिनेमा पाहायला। पण आणखीन या ख्वाडा सिनेमाचं एक खास वैशिष्ट्य आम्हाला कळलेलं आहे, ते म्हणजे या ख्वाडासाठी तुम्ही 2 बॉलिवूड सिनेमे सुद्धा नाकारलेले आहेत। का असं करावं असं वाटतं? एक तर अगदी प्रॅक्टिकल कारण असं होतं की दाढी वाढवलेली होती आणि त्या पिक्चरमध्ये दाढी काढायची होती। चेष्टेचा भाग वेगळा झाला, पण काय आहे ना की मी जर समजा त्याच्यामधून बाजूला झालो, म्हणजे खरं तर 2-2.5 वर्षांची हा कालावधी होता पूर्ण शूटिंगचा, आणि दाढी वाढवलेली होती 5-6-7 महिने वाढवलेली मोठीची मोठी दाढी होती। ती पूर्ण दाढी काढायची आणि परत वाढवायची, परत त्याच्यामध्ये 1 वर्षभर जाणार, आणि डुप्लिकेट दाढी करून घेण्याचा खर्च निर्मात्यांना परवडणारा नव्हता आणि त्याचाही विचार करायला पाहिजे। आणि या सगळ्यांच्या बरोबरीने अजून एक असा एक भाग होता की मराठीची अटॅचमेंट आहेच ना आपली, की ठीक आहे मग हिंदी जरी काय मावशी असली तरी सुद्धा मराठी ही आपली आईच आहे, त्यामुळं नक्कीच। आणि म्हणूनच प्रेक्षकांनाही तितकाच हा सिनेमा भावेल, कारण इतका मनापासून हा यामध्ये तुम्ही अभिनय केलेला आहे। पण त्याचबरोबर आणखीन एक छोटासा प्रश्न, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे। आज इथे येऊन तुम्ही एक न्यूज अँकरची भूमिका पार पाडलेली आहे। आज हे न्यूज अँकरिंग करताना कसं वाटतं? टेन्शन आलं होतं सुरुवातीला, खूप टेन्शन आलं होतं। म्हणजे फिल्मला स्क्रिप्ट हातामध्ये मिळतं आपल्या आणि त्याची आपल्याला तयारी करता येते। मला तुम्हा लोकांचं खरंच कौतुक वाटतं। 11th आवरला म्हणजे अगदी 1-2 मिनिट अगोदर या बातम्या येतात हातामध्ये आणि त्या तुम्हाला पटकन वाचून दाखवायच्या असतात, कुठल्याही पद्धतीने न अडकळता। मला टेन्शन आलं होतं, पण तुमच्या लोकांमुळे मी सहज अडथळा पार पाडू शकलो असं मला वाटतं। आणि तितक्याच सहजतेने तुम्ही या बातम्या आमच्याशी प्रेक्षकांशी शेअर केलेल्या आहेत। सर, पुढच्या वाटचालीसाठी आणि विशेषतः ख्वाडाच्या यशासाठी झी24 तास कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।